रामकृष्ण हरी मंडळी, निघाली जशी आळंदीहून स्वारी, उभा राहिला अग्रभागी विनय करी, न माहेरी जाणे न थकवे मनाला, अखंडित सेवा तुझी विनय करी. तुझा हा विना नाद ब्रह्माचा ठेवा, युगांचा जुना हा सखा विनय करी. तुकोबा माऊलींनी धरला करात, त्याच परंपरेचा दुवा विनय करी. रामकृष्ण हरी. आज या तिसऱ्या भागात आपण वारकरी संस्कृतीचे दोन मुख्य प्राण म्हणजेच माऊलींची लाडकी तुळस आणि अखंड चालणारा विना यांचं तात्विक महत्त्व थेट संतांच्या आधारासहित जाणून घेणार आहोत. मित्रांनो, वारीमध्ये हजारो महिला माऊली डोक्यावर तुळशीचे पावन रोप घेऊन चालतात. ही तुळस वारकरी संप्रदायामध्ये पूर्ण आत्मसमर्पणाचे सर्वोच्च प्रतीक आहे. स्वतः विठ्ठलाला तुळस अत्यंत प्रिय आहे. जेव्हा एखादी माऊली डोक्यावर तुळस घेऊन पंढरीच्या दिशेने चालते, तेव्हा संपूर्ण संसार विठ्ठलाच्या चरणी अर्पण करत असते. तुळशीने शारीरिक थकवा दूर होतो. तुळशी वाचुनी पंढरीचा राव, न पावेची देव काही केल्या, तुळशीच्या माळा घाली ती गळा, तोची एक वेल्हा देवा आवड. आता वारीचा दुसरा आध्यात्मिक गाभा म्हणजे विना. वारकरी संप्रदायात विणेला साक्षात भगवंताचे साजिरे रूप मानले जाते. वारीचा नियम असा आहे की आळंदी आणि देहूवरून सोहळा सुरू झाल्यापासून ते पंढरपुरापर्यंत पोहोचेपर्यंत हा विणा कधीही जमिनीवर ठेवला जात नाही. एक विणेकरी थकल्यास दुसरा विणेकरी हा विणा खांद्यावर घेतो. पण माऊली हा विणा वारीमध्ये नक्की कोणाचे प्रतिनिधित्व करतो, यामागे खूप मोठे तत्वज्ञान आहे. हा विणा प्रत्यक्षात आपल्या शरीरात अखंड चाल, जसा आपला श्वास चुकला तर जीवन संपते, तसेच दिंडीमध्ये विणेचा झंकार चुकला तर भक्तीचा प्रवाह खंडित होतो. विणेच्या 4 तारा आपल्याला धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4 पुरुषार्थाची आठवण करून देतात. संत ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबांनी या विणेला आणि तुळशीला थेट नादब्रह्माशी जोडले आहे. हा अखंड चालणारा विणा आपल्याला जीवनाचं सर्वात मोठं तत्वज्ञान शिकवतो. परिस्थिती कशीही असो, संकटे कितीही असो, तरी आपल्या श्वासासारखं भगवंताचं नामस्मरण आणि जीवनाचा प्रवास अखंड चालू राहिला पाहिजे. हा भाग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हरी विठ्ठल. रामकृष्ण.